नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो। तर मित्रांनो, आताच्या व्हिडिओमध्ये आपण पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठात 175 जागेसाठी भरती निघालेली असून यामध्ये एकूण 35 प्रकारच्या पदांचा समावेश आहे आणि ही सर्व पदे गट ब, गट क आणि गट ड यांची असणार आहे। तर या जाहिरातीची सविस्तर माहिती, तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा। नोकरी शिक्षण प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनल मिळत राहील। आता आपण पाहणार आहोत यामध्ये जे 35 प्रकारची पदे दिलेली आहे यांचं नाव काय आहे, यांची पात्रता काय मागितली आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ या ठिकाणी भरती निघालेली आहे। ठीक आहे, पदाचे नाव असणार आहे गट ब, गट क आणि गट ड। ठीक आहे, 3 पदा मिळून या ठिकाणी भरती असणार आहे आणि यामध्ये वेगवेगळ्या पदांचा समावेश राहणार आहे। तर यामध्ये अर्ज भरायला सुरुवात जे होणार आहे ते 28 फरवरीपासून आणि अंतिम तारीख असणार आहे 20 मार्च। 20 मार्चपर्यंत तुम्ही आपला जो अर्ज आहे हा ऑनलाईनद्वारे भरू शकता 20 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत। या ठिकाणी पदाचे नाव दिलेले आहे आणि वेतन श्रेणी दिलेली आहे आणि एकूण जागा किती आहे हे पण दिलेले आहे। मित्रांनो, संपूर्ण 35 पदांचा या ठिकाणी समावेश असणार आहे गट क, गट ब आणि गट ड मिळून। तर या ठिकाणी वयोमर्यादा बघा, ओपन कॅटेगरीला असणार आहे 18 ते 38 वर्षापर्यंत आणि जे मागासवर्गीय उमेदवार असणार आहे त्यांना 18 ते 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहणार आहे। ही वयोमर्यादा तुमची 20 मार्च 2026 नुसार ठरवण्यात आलेली आहे। तर या ठिकाणी मित्रांनो तुमची सिलेबस वेगवेगळा राहणार आहे पदानुसार। ठीक आहे, मराठी, इंग्रजी, सामान्य बुद्धिमत्ता चाचणी, एकूण प्रश्न 100, एकूण गुण 200 हा सिलेबस आहे एक्झामचा आणि परीक्षेचा कालावधी असणार आहे 120 मिनिटाचा। 120 मिनिटाचा। ठीक आहे, यामध्ये वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ लिपिक आणि कनिष्ठ भांडारपाल यांचा सिलेबस या ठिकाणी दिलेला आहे आणि यामध्ये काही टेक्निकल पदे असणार आहे, त्यांच्यासाठी तुम्हाला टेक्निकल प्रश्न विचारला जाणार आहे। तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता। तर बघा मित्रांनो, आता संपूर्ण 35 प्रकारचे पदे या ठिकाणी दिलेली आहे आणि त्याची पात्रता मित्रांनो या ठिकाणी दिलेली आहे। ठीक आहे, अधिधान व लेखाधिकारी याची पात्रता मागितली आहे बॅचलर डिग्री इन कॉमर्स फ्रॉम, ठीक आहे, बॅचलर डिग्री म्हणजे बी.कॉम मागितलेली आहे किंवा MBA फायनान्स असेल तरी तुम्ही आपला अर्ज भरू शकता आणि 3 वर्षाचा अनुभव पण या ठिकाणी मागितलेला आहे। नंतरची पोस्ट आहे सहाय्यक प्रक्षेत्र व्यवस्थापक, याची पात्रता मास्टर डिग्री इन फॅकल्टी ऑफ व्हेटरनरी सायन्स। ठीक आहे, तर सविस्तर पात्रता या ठिकाणी दिली आहे, व्यवस्थित चेक करून घ्यायची। नंतर हॉस्पिटल क्लिनिकल असिस्टंट मॅनेजर। ठीक आहे मित्रांनो, आता संपूर्ण पात्रता तुम्हाला या PDF मध्ये पाहावे लागेल कारण 35 प्रकारचे पदे या ठिकाणी दिलेले आहे। ठीक आहे, तर या ठिकाणी बघा, प्लांट ऑपरेटरची पात्रता मागितली बॅचलर डिग्री इन फॅकल्टी ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी। नंतर ऑपरेटर थिएटर टेक्निकल याची पात्रता मागितली बॅचलर डिग्री इन BSc इन नर्सिंग। ठीक आहे, या ठिकाणी BSc नर्सिंग मागितलेलं आहे। नंतर सिनियर लायब्ररी असिस्टंट याची पात्रता मागितली आहे बॅचलर डिग्री इन लायब्ररी सायन्स। नंतर डेअरी प्लांट असिस्टंट याची पात्रता मागितली आहे बॅचलर डिग्री इन फॅकल्टी ऑफ डेअरी टेक्नॉलॉजी। नंतर एक्सरे टेक्निशियन याची पात्रता मागितली आहे डिग्री किंवा डिप्लोमा और रेडिओग्राफी किंवा इमेजिंग टेक्नॉलॉजी। नंतरची पोस्ट आहे व्हेटरनरी लॅबोरेटरी डायग्नोसिस असिस्टंट याची पात्रता मागितली BSc डिग्री, ठीक आहे, किंवा डिप्लोमा असेल तरी तुम्ही आपला अर्ज या ठिकाणी भरू शकता। नंतरची पोस्ट हॉस्पिटल टेक्निशियन याची पात्रता मागितली BSc नर्सिंग। नंतरची पोस्ट ऑपरेशन थिएटर असिस्टंट याची पात्रता मागितली BSc नर्सिंग। नंतरची पोस्ट फार्म असिस्टंट याची पात्रता मागितली डिप्लोमा इन लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन। ठीक आहे, नंतरची पोस्ट सिनियर क्लर्क याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन यानी इंग्रजी टायपिंग मागितली आहे 40। ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं इंग्रजी टायपिंग 40 मागितली आहे आणि मराठी मागितली आहे 30। या ठिकाणी कॉम्प्युटर टायपिंग तुम्हाला मागितलेलं आहे। नंतरची पोस्ट वरिष्ठ तांत्रिक याची पात्रता मागितली आहे 10वी पास आणि ITI मेकॅनिकलमध्ये। नंतरची पोस्ट बॉयलर ऑपरेटर याची पात्रता मागितली आहे 10वी पास आणि ITI फिटरमध्ये। नंतरची पोस्ट झू टेक्निशियन याची पात्रता मागितली आहे BSc DMLT। नंतर या ठिकाणी आणखी पात्रता दिली आहे, व्यवस्थित चेक करून घ्यायची। नंतरची पोस्ट कुरुटर कम स्पेसमॅन टेक्निशियन याची पात्रता मागितली आहे BSc DMLT। लॅबोरेटरी असिस्टंट याची पात्रता मागितली आहे BSc DMLT। ठीक आहे, बाकी और मध्ये पण पात्रता दिलेली आहे, हे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता। BMSc वगैरे झालं असेल बायोमेट्रिक्समध्ये तरी तुम्ही आपला अर्ज भरू शकता। नंतरची पोस्ट आहे लॅबोरेटरी असिस्टंट BSc DMLT। नंतरची पोस्ट आहे ज्युनियर लायब्ररी असिस्टंट
याची पात्रता मागितली बॅचलर डिग्री इन लॅबोरेटरी सायन्स. नंतरची पोस्ट आहे मेडिसिन स्टोअर कीपर, याची पात्रता मागितली आहे फार्मासिस्ट. नंतरची पोस्ट आहे ड्रायव्हर ॲम्ब्युलन्स, याची पात्रता मागितली आहे ड्रायव्हिंग लायसन लाईट मोटर व्हेकल अँड हेवी पॅसेंजर मोटर व्हेकल. ठीक आहे, अंडर मोटर व्हेकल ॲक्ट म्हणजे लाईट पण मागितलं आहे आणि सोबत हेवी पॅसेंजर मोटर व्हेकलचं पण मागितलेलं आहे. नंतरची पोस्ट आहे ज्युनियर टेक्निशियन, याची पात्रता मागितली आहे 10वी पास आणि ITI मेकॅनिकमधले. नंतरची पोस्ट आहे लायब्ररी अटेंडंट, याची पात्रता मागितली आहे 12वी पास आणि डिप्लोमा इन लायब्ररी सायन्स. नंतरची पोस्ट आहे प्रयोगशाळा परिचर, याची पात्रता मागितली आहे BSc डिग्री. नंतरची पोस्ट आहे ट्रॅक्टर ड्रायव्हर, याची पात्रता मागितली आहे ड्रायव्हिंग लायसन टू ड्राईव्ह ट्रॅक्टर विथ ट्रॉली अंडर द मोटर व्हेकल ॲक्ट. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ड्रायव्हिंग लायसन मागितलेलं आहे, तर 10वी पास असणे पण गरजेचं आहे. नंतरची पोस्ट आहे ट्रेसर, याची पात्रता मागितली आहे डिप्लोमा इन लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन. नंतरची पोस्ट आहे क्लर्क कम टायपिस्ट, याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन. तसेच कॉम्प्युटरवर टायपिंग मागितली या ठिकाणी, म्हणजे कमर्शियल सर्टिफिकेट पण चालते किंवा कॉम्प्युटर टायपिंग पण या ठिकाणी चालते. या ठिकाणी मराठी मागितली आहे 30 आणि इंग्लिश मागितली आहे 40, दोन्ही टायपिंग या ठिकाणी चालू शकते. कमर्शियल म्हणजे आपलं जनरल टायपिंग आणि कॉम्प्युटर टायपिंग. नंतरची पोस्ट आहे कनिष्ठ भांडारपाल, याची पात्रता मागितली आहे ग्रॅज्युएशन आणि संबंधित टायपिंग असणे गरजेचं आहे. नंतरची पोस्ट आहे इलेक्ट्रिशियन, याची पात्रता मागितली 10वी पास आणि इलेक्ट्रिशियनमध्ये ITI. नंतरची पोस्ट आहे विस्तार प्रशिक्षण व प्रदर्शन सहाय्यक, याची पात्रता मागितली डिप्लोमा इन लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन. नंतरची पोस्ट आहे ज्युनियर टेक्निशियन कम वायरमॅन, याची पात्रता मागितली 10वी पास आणि ITI इलेक्ट्रिशियन किंवा वायरमॅनमधला चालेल. नंतरची पोस्ट पशुधन सहाय्यक, याची पात्रता मागितली आहे डिप्लोमा इन लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट अँड डेअरी प्रोडक्शन. अशा एकूण 35 प्रकारच्या पोस्ट दिलेली आणि त्याची पात्रता या ठिकाणी दिलेली आहे. तर 10वी प्लेनवर एकही जागा या ठिकाणी नाही आहे. ठीक आहे, सर्व पदे जास्तीत जास्त पदे या ठिकाणी टेक्निकल आहे. नॉन टेक्निकलमध्ये फक्त कनिष्ठ लिपिक भांडारपाल यासारखे पदे दिलेली आहे. ठीक आहे, तर संपूर्ण पात्रता व्यवस्थित वाचायची, नंतरच आपला अर्ज भरायचा. संपूर्ण PDF जे आहे हे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर उपलब्ध केल्या जाईल आणि यामध्ये कॅटेगरीनुसार जागा दिलेली आहे, कोणत्या कास्टसाठी किती जागा आहे. ठीक आहे, व्यवस्थित चेक करायचा आणि नंतरच आपला अर्ज भरायचा. संपूर्ण माहिती आपण या ठिकाणी पाहिलेली आहे. तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, यामध्ये जास्तीत जास्त पदे जी आहे टेक्निकलची आहे, नॉन टेक्निकलची पदे फक्त या ठिकाणी 3-4च आहे. आणि अर्ज भरण्याच्या अगोदर संपूर्ण PDF व्यवस्थित वाचायची, आपली पात्रता व्यवस्थित वाचायची आणि ज्या पोस्टसाठी तुम्हाला अर्ज भरायचा आहे आणि त्यामध्ये आपल्या कॅटेगरी जागा आहे की नाही हे व्यवस्थित चेक करायचे. संपूर्ण PDF जे हे तुम्हाला आपलं टेलिग्राम उपलब्ध केलं जाईल. तर लक्षात ठेवायचं, अर्ज भरायला सुरुवात झालेली असून 20 मार्च रात्री 12 वाजेपर्यंत तुम्ही आपला अर्ज भरू शकता. ते व्हिडिओ महत्त्वाचा आहे, जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.